अधिवेशनामध्ये नवीन कायदा येतोय असं काही आहे? जे काय आहे ते आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळेल, परंतु कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकलं पाहिजे ही सर्वांचीच जबाबदारी आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे दोन्हीकडून तातडीने हे सगळं थांबलं पाहिजे. कारण आरक्षण देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला डोकं लावून त्यांनी ते शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळे याच्यानंतरसुद्धा जर कोणी असं करत असेल तर मला वाटतं की मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे, परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात येईल ही सरकारची भूमिका आहे. त्याच्यामुळे एकदा हे जाहीर झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यापुढची कुठलीही पाऊल किंवा ते आंदोलन जिवंत राहावं म्हणून काहीतरी करणं हे स्वचुकीचं ठरेल. आणि त्याच्यामुळे ज्याला प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते त्याच्यामुळे दोन्हीकडून हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आरक्षण मिळणं आणि देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि आम्ही ती अवश्य पूर्ण करू याची आम्ही ग्वाही देतो आणि शब्दाने शब्द वाढतो. त्याच्यामुळे कोणीही कोणाच्याबद्दल स्टेटमेंट करू नये, कुठल्याही समाजाने एकामेकाबद्दल स्टेटमेंट करू नये. शेवटी सामाजिक सलोखा हेच महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने धन आहे आणि महाराष्ट्राचा विकास हा सर्वांनी एकत्र राहून करायचा आहे. हेच घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं. तर ज्या पद्धतीने आता ओबीसी नेते किंवा समाज देखील आक्रमक होताना दिसतोय, आरोप प्रत्यारोप एकमेकावर केले जात आहेत आणि थेट आमदारांना पाडण्याची भाषा दोन्हीकडनं बोलली जाते. नाही, हे बघा, एकदा थांबलं, एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. काय घडलं याला महत्त्व नाही. आता आपल्याला शेवट गोड झाला पाहिजे तर सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे. ओबीसींचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि त्याच्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. आणि सरकार त्या भूमिकेशी ठाम असताना कोणीही मनामध्ये संशय बाळगण्याचं कारण नाही. ज्याला आपण संशय बाळगतो, शेवटी मी आज साईबाबांच्या भूमीमध्ये उभा आहे. श्रद्धा आणि सबुरी थोडीशी वाट बघायला लागते आणि दिलेल्या शब्दावर विश्वासराव ठेवायला लागतो, त्याला श्रद्धा म्हणतात. आणि म्हणून दोन्ही बाजूने याचं पालन करावं अशी माझी कळकळीची नम्र विनंती आहे. पंकजा मुंडेंनी वक्तव्य केलंय की ओबीसी मेळाव्याला जाऊ नये कारण भाजप पक्षाने त्यांना जाण्यास नाकारलं. कुठेतरी भाजप मराठा समाजाचा राग ओढवून घेऊ नये म्हणून सावध भूमिका घेते. बघा, आता एकतर ज्यावेळेला मराठा आरक्षण मिळतंय त्यावेळेला ते आरक्षण मिळण्यामध्ये सुद्धा फडणवीस साहेबांचा मोठा वाटा होता, हे विसरून चालणार नाही. जो ॲक्ट झाला तो त्यांच्या काळामध्ये झाला आणि जो हायकोर्टामध्ये टिकला, सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की कायदा व्यवस्थित होता. जे संरक्षण केलं ते घाईघाईमध्ये केल्यामुळे त्याची साईज लहान आहे असं म्हणणं सुप्रीम कोर्टाचं होतं. सुप्रीम कोर्टाचं असंही म्हणणं होतं की या समाजामधल्या अनेक लोकांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता खरा एम्पिरिकल डाटा हा सगळ्या विभागातून गोळा करण्याची आता तयारी झालेली आहे आणि त्याची प्रक्रियासुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे पूर्ण डाटा आपण जर सुप्रीम कोर्टाच्या समोर ठेवला आणि आपण त्यांना पटवून दिला आणि त्याच्याचबरोबर एक गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे की आज ज्या समाजाला आरक्षण पाहिजे त्यांनी आपला डाटा कशा तऱ्हेने गोळा होईल याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. मीटिंग घेऊन हे होत नाही. गावागावामध्ये समित्या स्थापन केल्या पाहिजेत. किती आपल्यातले समाजाची लोक अल्पभूधारक आहेत, त्यांची परिस्थिती कशी आहे याचं सगळ्याचं एक रेकॉर्ड तयार व्हायला लागतं आणि ते ज्याला रेकॉर्ड तयार होईल त्याच वेळेला कायद्याच्या कसोटीवर त्यांना दिलेलं आरक्षण टिकू शकेल. म्हणून नेमकं काय केलं पाहिजे तर आज आरक्षण कशा रीतीने आवश्यक आहे याच्यासाठी आवश्यक डाटा गोळा करायला सरकारला मदत केली पाहिजे. आणि सरकारचं एकट्याचं काम नाही, सरकार आणि सर्व समाज एका हातात हात घालून हे आरक्षण मिळवलं पाहिजे. मातोश्री हा बंगला बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक म्हणून खुलं करावं अशी मागणी काल राम कदमांनी केली आहे. तुमचं काय मत आहे? हे बघा, मातोश्री हे त्यांचं निवासस्थान सुद्धा आहे. प्रत्येकाला शेवटी प्रायव्हसी लागते. त्याच्यामुळे त्यांना वाटलं म्हणून त्यांनी मागणी केली असेल. ही कुठल्याही पक्षाची, आमच्या दोन्ही पक्षाची की युतीची मागणी नाही. परंतु एक निश्चित आहे की बाळासाहेबांचं स्मारक मात्र सगळ्यांना खुलं पाहिजे. तो कोणाचा अधिकार नाही. ज्या पद्धतीने तिथं वागलं गेलं त्या शिवसैनिकांना स्वतः बाळासाहेब कधीही माफ करणार नाहीत. कारण बाळासाहेबांना नमन करणं हे बाळासाहेबांसाठी खरी आदरांजली असते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं आलंच पाहिजे आणि ते नमन केलं पाहिजे. कारण त्यांचा तो अधिकार आहे, तो बाळासाहेबांचा अधिकार आहे, तो कुठल्या शिवसैनिकाचा अधिकार नाही. आणि त्यांना अडवणं हे एका अर्थाने बाळासाहेबांची
प्रती असलेला आपला आदर कमी झाला की काय अशी शंका वाटावी. कारण हा एक पवित्र दिवस आहे. या दिवशी कुठल्याही बाजूने कुठलीही घोषणाबाजी होता कामा नये. बाळासाहेबांनी जे काय महाराष्ट्रासाठी केलं, जे काय हिंदुत्वासाठी केलं, तो इतिहास आहे आणि त्याला नमन करण्याचा तो दिवस होता. तो दिवस त्याच पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे होता. आणि माझी कळकळीची विनंती, आज सुद्धा समजा की बाळासाहेब कसे होते, बाळासाहेब काय होते, हे आम्ही सर्वांनीच समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या विचाराला पुढे नेणं ही खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली असते. एखाद्याबद्दल वाईट बोलून बाळासाहेबांना आदरांजली होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालणं ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना आदरांजली आहे असं मला वाटतं. आदित्य ठाकरेंवर काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. विना परवाना उद्घाटन त्यांनी केलंय असं आरोप करण्यात येतो. उद्घाटन मुख्य असं आहे की गुन्हा दाखल होण्यापेक्षा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही ब्रिज, कुठलाही रस्ता ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला त्याला सेफ्टी फीचर्स असायला लागतात. त्या ठिकाणी पट्टे मारायला लागतात, त्या ठिकाणी आवश्यक ते कुंपण करायला लागतं. आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायची असताना आता आम्ही एका जलद गतीने 4-4, 5-5 वर्ष ही कामं होत नव्हती. आत्ता का व्हायला लागली, आत्ता त्याची उद्घाटनं का व्हायला लागली? आम्ही अमुक टार्गेट दिलं असं म्हणण्याचं कारण नाही. आम्ही ती कामं पूर्ण करून घेतो आणि त्याच्यामुळे उद्घाटनाच्या वेळेला आम्ही सन्मानपूर्वक आमदारांना बोलवतो. त्याला त्यांनी यायला पाहिजे होतं, त्यांचा तो अधिकार होता. हीच गोष्ट गणपतीच्या वेळेला घडलेली होती. आमचा गणपती त्याच्यावरून न्यायचा आहे म्हणून एका गणपती येऊन तिथं थांबला. मी त्या क्षणी जाऊन तिथं उद्घाटन केलं, कारण गणपती थांबता कामा नये ही आमची भावना होती. आणि आजसुद्धा त्या ब्रिजवरून वाहतूक सुरू करत असताना त्या ठिकाणी लोकांची मागणी असलेला फुटपाथ करण्याचे सुद्धा मी निर्देश दिलेले आहेत. त्या ठिकाणी सरकता जिना लोकांना पाहिजे होता, कारण तिथून लोअर परेल स्टेशनला जायचं असतं, ते करण्याचे आदेश दिलेले आहेत. शेवटी आम्ही लोकांसाठी तळमळीने काम करत असताना आणि लोकांची अडचण दूर होत असताना सर्वांनी एकत्र राहणं ही साधी भावना आहे. तुम्ही ज्यावेळेला तुमच्याकडे अधिकार होते त्यावेळेला स्वतः तुम्ही मंत्रालयात येत नव्हता, तुम्ही लोकांना भेटत नव्हता. ही वस्तुस्थिती मी स्वतः बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला ते घडलं नाही, आता त्याचं कॉम्पन्सेशन करता येत नाही. बूंद से गई हौद से नहीं आते असं म्हटलं जातं आणि ती वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रवाहाबरोबर आलं पाहिजे. ज्याला सरकारचं उद्घाटन असेल त्याला त्यांनी आमदार म्हणून उपस्थित राहिलं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु काही गोष्ट झाली तर जणू काही 4-5 वर्ष रखडलेला प्रकल्प आपल्या काळात होऊ शकला नाही आणि आमच्या काळात होतोय याचं वाईट वाटून घेता कामा नये. आनंदाने तो सोहळा लोकांसाठी असतो, तो कुठल्या पक्षासाठी असतो का? आणि म्हणून केवळ तेच नाही तर प्रत्येक ठिकाणी आम्ही मुंबईत एवढी कामं करतोय की प्रत्येक ठिकाणी का आम्ही उद्घाटनाला जात नाही. अनेक लोक आमच्या अपरोक्षतेची उद्घाटनं करतात, आम्ही कधीही त्याची दखल घेत नाही. पण लोकांच्या सेफ्टीशी ज्यावेळेला तुम्ही खेळाल केवळ राजकारण करण्यासाठी, त्यावेळेला मग अशा केसेस होतात, त्याला नाईलाज असतो. जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केलेला आहे. दुसरीकडे आता छगन भुजबळ म्हणतात की जिल्ह्या म्हणून मी सांगितलं की हे दोघांनाही तुम्ही काय सूचना द्याल, कारण की मराठा मला असं वाटतं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा आरक्षण देणार ही आमच्या शासनाची भूमिका आहे, ती आमच्या मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे आता दौरे करणं कितपत योग्य आहे याचा विचार स्वतः जरांगे पाटलांनी केला पाहिजे. कारण ॲक्शनला रिॲक्शन असते. त्यांनी दौरे सुरू केले, उद्या ओबीसींचे दौरे सुरू होतील, एकमेकाच्या विरुद्ध बोललं जाईल आणि ह्याच्यातून वातावरण कलुषित होईल. ही महाराष्ट्राची कधीही संस्कृती नव्हती. महाराष्ट्राचे अनेक वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले, अनेक वर्ष शरद पवार साहेब मुख्यमंत्री राहिले, वसंतदादा राहिले. तिथं कोणी कोणाची जात बघितली नाही. म्हणून न्याय हा प्रत्येकाला मिळत गेला. सुधाकरराव नाईकसुद्धा मुख्यमंत्री झाले, म्हणजे सर्वांचेच मुख्यमंत्री झालेले. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि त्याच्यामुळे जातीय सौख्य, जातीय सलोखा ही महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तो जर सलोखा तुटला जात असेल तर त्याच्यासारखं दुसरं दुःख कुठलंही नाही. सगळ्यांनी हे सगळं ताबडतोब थांबवलं पाहिजे. सरकार काय निर्णय घेतं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं, आपल्या समाजाचं जर हित करायचं असेल तर समाजामध्ये कशी गरिबी आहे याचं रेकॉर्ड तयार झालं पाहिजे. त्यांना कशी या आरक्षणाची गरज आहे याचं रेकॉर्ड तयार झालं पाहिजे, तरच न्यायसुद्धा मिळू शकतो. आपण एकीकडे न्याय मागायचा आणि दुसरीकडे न्याय मिळण्यासाठी आपण मदत करायची नाही, असं आपल्या हातून घडू नये अशी काळजी प्रत्येकाने घ्यावी. आणि माझी कळकळीची विनंती की आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तर महाराष्ट्र एक राहील. शेवटी महाराष्ट्रातल्या मुलांना नोकऱ्या पाहिजे तर सरकारी फक्त 1 लाख नोकऱ्या असतात. 10-20 लाख नोकऱ्या खाजगी माध्यमातून तयार होऊ शकतात. उद्या जर महाराष्ट्र पेटला
तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कोण करणार? आणि मग 1 लाखामधल्या तुम्ही 10-12% आरक्षण म्हटलं तर 12,000 नोकऱ्या झाल्या. 12,000 नोकऱ्यांसाठी तुम्ही लाखो नोकऱ्या घालवणार का? महाराष्ट्राचं अहित करणार का? याचा विचार सुद्धा झाला पाहिजे. मुलं शिकली तर उद्या मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीला लागतील आणि ते खरं आपलं टार्गेट असलं पाहिजे की मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण देऊन मुलांना शिकवलं पाहिजे. मुलं केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता जगभरामध्ये त्यांनी जाऊन नोकऱ्या केल्या पाहिजे. तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली मुलं सुखी होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये असंतोष होऊन महाराष्ट्रातली मुलं कधीही सुखी होणार नाही. ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. काय वाटतं? आरक्षणासंदर्भात ते राष्ट्रपतींची भेट घेत आहेत. हे बघा, कुठलीही गोष्ट झाली की त्याचं क्रेडिट घेण्यासाठी करणार. ज्याला तुमची सत्ता होती, सुप्रीम कोर्टात केस होती, त्याला तुम्ही त्याचा पाठपुरावा का नाही केला, हाच हा प्रश्न असतो ना. आम्ही शेवटी कोणाबद्दल वाईट का बोलावं? दिवाळीचे दिवस आहेत, नवीन वर्षाचं हे आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना चांगली सुबुद्धी देवाने देव अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना. राज ठाकरेंनी सांगितलं की जरांगेंचा बोलवता धनी लवकरच समोर येईल. काय वाटतंय तुम्हाला? जरांगेंच्या नाही, पाठीमागून दुसरं कोण? मला असं वाटतं की जरांगेंनी उपोषण करून जे मिळवलंय ते त्यांनी आपल्या भाषणातून गमावता कामा नये. ते क्रेडिट त्यांना मिळालं पाहिजे. ते क्रेडिट त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासनची पूर्तता होते की नाही एवढं तरी बघण्या एवढा संयम त्यांनी बाळगावा अशी विनंती आहे. आणि माझी मराठा समाजाबद्दल मला अतिशय आदर आहे. मराठा समाजाने सुद्धा आपल्याला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने आपला जो एम्पिरिकल डेटा असेल तो कलेक्ट करण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य हे शासनाला दिलं पाहिजे. आणि ते जर आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकलो तर किती वेळा आरक्षण दिलं तरी शेवटी हे कोर्टामध्ये सिद्ध व्हायलाच लागेल आणि ते करण्यासाठी त्यांनी सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.